एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे आता ओबीसी महासंघाचं देखील 6व्या दिवशी सुद्धा आता उपोषण सुरूच आहे। साखळी उपोषण ओबीसी महासंघानं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। 6वा दिवस आहे। आता मात्र न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी ओबीसी महासंघाची भूमिका आहे। ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे उपोषणास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे। तर आजच्या साखळी उपोषणात शासनापुढे आपलं मुद्दे मांडण्यासाठी 3 महिन्यांच्या रमाई आई सोबतही सहभाग घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ओबीसी महासंघाचं हे आंदोलन गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी सुरू आहे। तान्हा बाळ आपण पाहतोय या आंदोलनात सहभागी झाल्याचं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, या आंदोलनामध्ये आपल्या आईसोबत तान्हा बाळ 3 महिन्यांचा बाळ सुद्धा सहभागी झालेला आहे। पण मुद्दा असा आहे की अतुल सावे देखील या ठिकाणी आज भेट देणार असल्याची बातमी आहे। इतकंच नाही तर असं म्हटलं जात आहे आंदोलनाला भेट देणार आहेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा। आंदोलकांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तिथं उपसमिती, ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती गठीत करण्यात आलेली होती, अगदी त्याच धर्तीवर ओबीसी महासंघाच्या या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण उपसमिती गठीत करण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत, ज्याचे अध्यक्ष बावनकुळे असतील। या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं मात्र आंदोलनास्थळी नेमक्या काय भूमिका घेतल्या जात आहेत, काय प्रतिक्रिया उमटत आहेत, साधारणतः मुख्यमंत्री किती वाजता त्या ठिकाणी पोहोचतील, काय अंदाज आहे? मी अगदी स्पष्ट करू इच्छितो लागवीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार नाही। मंत्री अतुल सावे जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते भेट देणार। आणि एकूणच मागील 6 दिवसापासून ओबीसी महासंघाचं नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू आहे। आज मोठी संख्या जी आहे ते ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला जे आहे ते पाठिंबा दर्शवण्यासाठी संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी आले, कारण की आज जर मागण्या मान्य झाल्या तर उपोषण मागे जे आहे ते घेतलं जाऊ शकतं अशी शंका व्यक्त केली जात आहे। त्यामुळेच आज नेमके मंत्री अतुल सावे जेव्हा ओबीसी उपोषणात या ठिकाणी भेट देतील तेव्हा त्यांच्या काय काय मागण्या असतील या संदर्भात आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, लहान चिमुकली रमाई 3 महिन्याचं बाळ सुद्धा आज आंदोलनामध्ये आपली भावी पिढी धोक्यात येऊ नये आरक्षणाच्या मुद्द्यावरून याकरता मागणीसाठी जे आहे या ठिकाणी आईसोबत सहभागी झालेला आहे। अतुल सावे आज तुम्हाला आंदोलनाला देखील भेट देणार? नक्कीच आपण बघता की आमची जी आता युवा पिढी आहे, या युवा पिढींच्या मनामध्ये सुद्धा ओबीसीच्या अधिकार हक्काविषयी जागरूकता आलेली आहे। आणि म्हणूनच जे युवा वर्ग आहे आपल्या 2-3 महिन्याच्या बाळांना घेऊन सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। माननीय मंत्री महोदय अतुल सावेजी, मंत्री ओबीसी बहुजन कल्याण विभाग, हे आता थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्याशी चर्चा करायला येणार आहे। मी त्यांचं स्वागत करतो। आणि आम्ही ज्या 14 मागण्या घेऊन सातत्याने हा संघर्ष करतो आहे त्यावरती आज या ठिकाणी सखोल चर्चा होईल। आणि ती सखोल चर्चा झाल्यानंतर सरकारकडनं जर आम्हाला पॉझिटिव्ह संकेत मिळत असेल, तर त्या यशस्वी होत असेल तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, अन्यथा हे आंदोलन असं सुरू राहील। आरक्षणाला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं ठोस लेखी आश्वासन आज तुम्ही शासनाकडून मागणार? ते मागणार होतं, ते तर पहिला मुद्दा आहे। परंतु परवा जो शासन निर्णय काढला, आम्ही याच्याकरता समाधान आहोत की त्या शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। आणि सरसकट वारंवार जी मागणी म्हणत होतो मी, ती सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही। नक्कीच सर, मला विचारायचं, मोठी संख्या, मोठी गर्दी ओबीसी आंदोलनात या ठिकाणी आलेली आहे। भीती आहे कुठतरी मनामध्ये, ज्या पद्धतीने जे आहे ते मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला सरकारने, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारने काल जो GR काढला त्यामुळे ओबीसी समाजाचं या ठिकाणी पूर्णतः समाधान झालं आहे की कोणत्याही प्रकारचा धक्का ओबीसी आरक्षणाला लागला नाही। मराठ्यांना जे जात प्रमाणपत्राची त्यांची मागणी होती ती त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी एक अतिशय सुलभ पद्धती या ठिकाणी वापरण्यात येऊन हैदराबाद गॅझेटियरचा जो GR काढण्यात आला असा आज अपेक्षा आहे। ओबीसी विभागाचे मंत्री येत आहे अतुल सावे भेट देण्यासाठी, तुमच्या जे काही मागण्या असतील त्याचा तोडगा, तुमचं निराकरण ते करू? अर्थात आमची एक मागणी पूर्ण झाली, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही। मात्र 13 मागण्या अजूनही ओबीसीच्या आमच्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात ही या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी समाज अपेक्षा करतो।
नक्कीच लागवीजी आपण जर पाहायला गेलं तर आज मोठ्या संख्येने ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी संविधान चौकामध्ये एकवटला गेलेला आहे. मंत्री अतुल सावे कोणत्याही क्षणी आता या ठिकाणी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येऊ शकतात आणि जे काही आरक्षणासंदर्भातला जो काही संभ्रम होता त्याबद्दल काही शासकता नाही, फक्त त्या संदर्भामध्ये सरकारने जे आहे ते आम्हाला लेखी आश्वासन द्यावं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही त्यांची मागणी आहे. आणि त्यानंतर इतर विविध ज्या ओबीसी समाजाच्या मागण्या त्या मागण्या देखील मान्य कराव्यात, त्यानंतर जे आहे ते या ठिकाणचं साखळी उपोषण सोडणार, अशा प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणून दिली जात आहे. लागली अगदी ज्ञानेश्वर, तुम्ही असेच करता आमच्यासोबत जोडलेला पुढची जी महत्त्वाची ब्रेकिंग आपल्या समोर येते त्यावर तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की या आंदोलनाला मुख्यमंत्री भेट देतील, पण एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट देणार नाहीयेत अशी बातमी आता आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी दिलेली आहे. नागपूरमधल्या ओबीसींच्या उपोषणाला मुख्यमंत्री भेट देणार नसून केवळ अतुल सावे या ठिकाणी पोहोचतील आणि आंदोलकांशी चर्चा करतील. ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून. अगदीच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते साखळी उपोषणाला भेट देतील अशी चर्चा होती आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी काल दिवसभर बोलणं देखील चाललं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जे आहे ते या ठिकाणी या संदर्भामध्ये कुठली वेळ देण्यात आली नाही अशी माहिती जी आहे ती देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.